नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कोळंबी आणि शेंगांचं आंबट तिखट असं कालवण। चला तर मग आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी खाडीची कोळंबी घेतली, ती साफ करून 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले। तसेच 2 मध्यम आकाराचे कांदे थोडे मोठेच कट करून घेतलेत। 2 शेवग्याच्या शेंगा साफ करून त्यांना कट करून घेतले आणि एक मध्यम आकाराचा बटाटा मी इथे कट करून घेतले। ह्या सर्व वस्तूंचं असं काही प्रमाण नाही आहे, तुम्ही कमी जास्त इथे प्रमाण करू शकता। एक लगडी गरम करत ठेवले, त्यामध्ये मी साधारणतः 1.5 पळी इतकं तेल घालून घेते। तेल चांगलं गरम झालं की नंतर त्यामध्ये 2 टीस्पून आलं आणि लसूण ठेचून घेतले, तो घालून आपण चांगला परतून घेऊयात। लसूण चांगला तेलावर परतून झाला की नंतर त्यामध्ये अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धी चमची हळद घालून घेतली आहे। त्यामध्येच आपण कांदा चांगला परतून घेऊयात। कांदा आपल्याला एकदम शिजवून घ्यायचा नाहीये। कांदा थोडासा परतून घेतला तर त्यामध्ये मी 1 चमचा घरगुती मसाला घालते। मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच थोडंसं पाणी देखील ह्यामध्ये घालून घेऊया, जेणेकरून जे मसाले घातलेत ते खाली लागणार नाहीत। तसेच चवीनुसार मीठ देखील आपण ह्यामध्ये घालूयात आणि शेंगा, बटाटा आणि कोळंबी ह्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही ह्यामध्ये वांग देखील घालू शकता। सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्या। आता आपण ह्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊ। ह्या प्लेटमध्येच मी साधारणतः 1 ग्लास इतकं पाणी घालून घेते, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये नंतर ते पाणी गरम झाल्यानंतर वापरता येईल। 2 ते 3 मिनिटं झाल्यात। आता आपण हे झाकण आहे ते काढून त्यामधले जे पाणी गरम झाले ते आवश्यकतेनुसार घालून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर आपण हे सर्व शिजवून घेऊया। 10 ते 12 मिनिटं झाल्यात। आता आपण शेंग आणि बटाटा शिजले की नाही हे एकदा चेक करून घेऊयात। बटाटा आणि शेंग चांगली शिजली आहे। आता आपण ह्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेऊया। तुम्ही चिंच जर खात नसेल तर त्यामध्ये तुम्ही कोकम आगळ देखील घालू शकता। इथे मी साधारणतः 1 वाटी इतकं चिंचेचं पाणी ह्यामध्ये घालते। आता आपण ह्याला चांगली एक उकळी काढून घेऊया। उकळी आल्यानंतर साधारणतः 2 मिनिटांसाठी आपण ह्याला चांगली एक वाफ काढून घेऊ, जेणेकरून जे चिंचेचं पाणी आपण घातलंय ते चांगलं त्या भाजीमध्ये मुरेल। वाफ काढून झाले। आता ह्यामध्ये मी पाव चमची गरम मसाला घालते। तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्याकडे जर चिकन मसाला वगैरे असेल तर तो देखील तुम्ही इथे घालू शकता। कालवणाला एक उकळी काढून झाले। आता आपलं कोळंबी आणि शेंगांचं कालवण तयार आहे। तुम्ही हे गरम गरम भाताबरोबर सर्व करू शकता किंवा भाकरीबरोबर देखील खाऊ शकता। अगदी चविष्ट आणि झटपट बनणारे असे कालवण आहे। तुम्ही देखील ह्या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की बनवून बघा। आता बाजारामध्ये खाडीची कोळंबी उपलब्ध असते आणि जरी तुम्हाला खाडीची कोळंबी नाही मिळाली तरी तुम्ही दुसऱ्या कोळंबीमध्ये देखील हे अशा पद्धतीने कालवण बनवून खाऊ शकता। आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।